जल्दी आइएगा। हमारा जो इन्वर्टर है सर वो 720 और मिनिमम 720 वोल्ट से चालू हो सकता है और मैक्सिमम 880 चेक करना पड़ता है कि यार हर टाइम में नहीं शुरू में कमीशनिंग के टाइम पे एक बार चेक करना ज़रूरी है। अगर उससे ज़्यादा होगा या कम होगा तो यहाँ पे जो ये दिख रहा है वहाँ पे इंडिकेशन दे देगा कि कम ज़्यादा। बार बार खोल के चेक करेंगे उसको, जैसे कि अभी हमने ये कर दिया। ह्यांचे लोकांचे आपल्याला व्हिज्युअल पाहिजे का बस बस बाकी सोलार बिल अवेलेबल इतना इजीली नहीं है। ऐसा ये टाइप का अगर रहता है ना एटलीस्ट हमारा इधर का तो थोड़ा सा अल्टरेट लगना पड़ेगा। 5 मेगावाट मेरा जनरेट हो रहा है लेकिन अंधेरे में है या जो भी है अंगश्व सहितां कलशं समाजितः तत्र गायत्री सावित्री शांति पुटी करीदितः आयान्तु देव पूजार्थ दूरते शिवार्थं प्रयच्छमे भूर्भुवस्वः दीपस्तदेवताये नमः। अथ श्री वरुणाय नमः। आता हे बघा सर पुष्पाणकं समर्पयामि। एक फुटवरती व्हायचं वस्त्रोपवसातं प्रतुजं श्री नवग्रह देवता अवाहयामि। ओम सूर्यास्नानं समर्पयामि। इति श्री गणेश नवग्रहादि देवताभ्यो नमः। हरे नमः सर्वत्र पुष्पाशं तत्प्रदानेयं परांशं समर्पयामि। इति श्री गणेश नवग्रहादि देवताभ्यो नमः। मंत्रपुष्पैश्च नमस्कारं यजमानस्यं प्रादेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। काय प्रोजेक्टचे वैशिष्ट्य? हा जो प्रोजेक्ट आहे हा गायरान लँडवरती बसवलेला आहे। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही अनइवन लँड आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप अंडुलेशन्स आहेत, चढ उतार आहेत आणि अशा माळरान लँडवरती एक स्पेशालिटी प्रोजेक्ट म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे। त्याच्यामध्ये पाणी आलं, बोर आलं, तिथं रोड बनवणे, त्याचं सिव्हिल कन्स्ट्रक्शन करणे, त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करून सोलार पॅनल बनवलेल्या पॅनलपासून वीज तयार करणे, तयार झालेली वीज त्या सबस्टेशनला जाऊन कनेक्ट करणे, हे खूप मोठं चॅलेंजेस होतं आणि ते चॅलेंजेस आम्ही ओव्हर करून हा प्लॅन्ट बसवलेला आहे। साधारणतः हा प्लॅन्टची कॅपॅसिटी ही 5 मेगावॉट आहे आणि ह्या प्लॅन्टला लागणारी जी लँड आहे ही 25 एकर्स लँड आहे आणि ह्या प्लॅन्टपासून साधारणतः दिवसाला एक 20,000 युनिट जनरेट होतात आणि ह्या प्लॅन्टवरती साधारणतः एक 1505 HP पंप चालू शकतात पर आवर बेसिसवरती। त्याच्यामुळे ह्या भरपूर शेतकऱ्याचं नंदन होण्या प्लॅन्टमध्ये होणार आहे। आता हा प्लॅन्ट ऑपरेट कसा होतो, ह्याच्यामध्ये एक होतं की सोलार प्लॅन्टपासून एनर्जी येते, आलेली एनर्जी
हे सोलार पॅनल्स असतात. ह्या प्लॅन्टमध्ये पर्टिक्युलर आम्ही 550 वॉट पीकचे सोलार पॅनल यूज केलेले आहेत. ते पडलेली एनर्जी त्याचं कन्व्हर्शन करून इलेक्ट्रिसिटी तयार होती, DC इलेक्ट्रिसिटी. त्या DCमध्ये आम्ही इन्व्हर्टरला पाठवतो. इन्व्हर्टरमधून ती AC एनर्जी कन्वर्ट होते. AC कन्वर्ट झालेली एनर्जी परत ट्रान्सफॉर्मरला पाठवतो. त्याला आम्ही स्टेपअप करतो आणि नंतर ती 11 kV थ्रू ग्रीडला कनेक्ट होते. साधारणतः आमचा प्लॅन्ट टू सबस्टेशन ह्या पर्टिक्युलर लोकेशनला 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तयार झालेली एनर्जी आम्ही 1 किलोमीटर अंतरावरती वाहून नेऊन तिकडे सबस्टेशनला कनेक्ट केलेले आहे आणि तिथून ती पुढं सबस्टेशनला कनेक्ट झाली. AG फीडर असतो त्याला कनेक्ट होऊन ते शेतकऱ्याच्या वीज पंपाला जाते. तर हे ह्या प्लॅनची एक स्पेशालिटी आहे आणि साधारणतः हा प्रोजेक्ट आम्ही 45 दिवसामध्ये पूर्ण प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट केलेला आहे. स्पेशली हा आमचं सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 59 लोकेशन्स आहेत आणि 39 सबस्टेशन आहेत. त्याच्यामधला मान तालुक्यामधील बिजेवाडी हे छोटं गाव आम्ही निवडलं सुरुवातीला, कारण की तिथं पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि पाणी नसल्यामुळे शेतकरी ते जास्तीत जास्त बोरवेल्स यूज करतात आणि त्या बोरवेल्सला मोटर्स आहेत आणि त्याच्यासाठी सुरुवातीला प्लॅन टाकून त्याच्यापासून एनर्जी तयार करून कसा त्या शेतकऱ्यांना देता येईल हा आमचा प्राईम उद्देश होता. अशा दुष्काळी भागामध्ये असलेल्या लोकांना इमिडिएट बेसिसवर त्याची वीज देऊन इमिडिएट बेसिस तो प्लॅन चालू करण्याचा उद्देश होता. आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्हाला सातारा जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब आहेत, परत RDC साहेब आहेत, SP साहेब आहेत, परत ॲडिशन टू दॅट तहसीलदार साहेब आहेत, तिथले प्रांत मॅडम आहेत आणि गावातील जे ग्रामपंचायतचे लोक आहेत ते सुरुवातीला आमच्याकडे अप्रोच होऊन तिने असं सांगितलं की साहेब तुम्ही बाकीच्या लोकेशनपेक्षा तुम्ही आमचं लोकेशन सुरुवातीला चालू करा, कारण त्या ठिकाणी आम्ही ड्राय लँड आहे, तिथं आम्हाला लाईटचा खूप प्रॉब्लेम येतो आणि आमच्याकडे मॅक्झिमम बोरवेल्स आहेत, तर ते बोरवेल्स आम्हाला लवकरात वापरता येईल. म्हणून हा प्रायोगिक तत्वावर आम्ही सुरुवातीला इमिडिएट बेसिसवर हा प्रोजेक्ट चालू करून त्यांना ते ऑपरेशन करून दिलं. आणि ही स्कीम ही खूप मोटिवेशन आहे. आय एम स्पेशली थँकफुल फॉर दी CM सर अँड डेप्युटी CM सर, ज्यांचा हा प्राईम प्रोजेक्ट आहे PM सरांचा पण, की शेतकऱ्यांना वीज कशी देता येईल. त्याच्यासाठी हा आम्ही त्यांचं खूप आभारी आहेत की त्यांनी हा प्रोजेक्ट ही स्कीम मार्केटमध्ये आणली आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना होऊ लागला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा हा संकल्प आहे आणि याच्यामध्ये आपण सोलर म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करतोय. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काय आपल्या ग्रामपंचायतच्या किंवा शासनाच्या जागा आहेत या ठिकाणची जागा आपण घेऊन या ठिकाणी सौर प्रोजेक्ट उभे करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये बेसिकली मेगा इंजिनिअरिंग या एजन्सीला 208 मेगावॅटसाठीचा आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आजचा हा बिजेवाडीचा पहिला 5 मेगावॅटचा प्रोजेक्ट कमिशन आज होत आहे आणि त्याचा सर्वांना आम्हाला आनंद होत आहे. आता यापुढे या ठिकाणच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळेल. पूर्वी शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या की रात्रीचं वीज वेळोवेळी येणं आणि बाकीच्या रात्रीच्या ज्या काही भीती होत्या त्यांना इतर ह्याच्यातल्या, तर त्याचे आता त्यांना प्रॉब्लेम राहणार नाहीत. दिवसा आणि रिलायबल सोर्स मिळणार आहे. बेसिकली बऱ्याच वेळा रात्रीची वीज दिली किंवा दिवसा दिली तरी आमच्या जे हे होते त्याच्यात बरेचसे इंटरप्शनचा वगैरे विषय होता. ही जी 12 तासाची वीज असणार आहे ही कंटिन्युअसली राहणार आहे, याच्यामध्ये इंटरप्शन राहणार नाही आहे. अशा पद्धतीची शाश्वत 12 तासाची ऊर्जा देण्याचा हा प्रोजेक्ट आहे आणि याशिवाय आम्ही शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देत आहे, त्याचाही त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा मिळाल्यानंतर या भागातले सर्व शेतकरी सर्वजण सुजलम सुफलम होऊन देशासाठी त्याच्या प्रगतीचा एक मोठा हातभार लागणार आहे. याचा महावितरणला आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे. सर शुभ नाव आणि डेजिग्नेशन? मी अंकुश नाळे, मुख्य अभियंता बारामती. मैं PM कुसुम स्कीम्स का अंडर महाराष्ट्र में मुख्यमंत्री का कृषि योजना का स्कीम में 208 मेगावाट का हम लोग काम कर रहे हैं इधर. और ये काम में दिन में 12 घंटा का पावर खेती को जाएगा और जो चाला फार्मर जो लोग हैं उनको ये फ्री मुफ्त में बिजली मिलेगा 12 घंटा का. एंड इसमें 1 मेगावाट के लिए 3 to 4 एकर्स लैंड रिक्वायर्ड है. एंड इधर जो बेजवाड़ी में हम लोग 5 मेगावाट का आज कमिश्निंग करने वाला है. इधर हम लोग लैंड ले लिया है, लगभग 30 to 40 एकड़ का लैंड है. हम लोग यह 5 मेगावाट का कमिश्निंग का प्लान किया है आज. जी, आपका शुभ नाम और आपका मेरा नाम सुरेश रेड्डी है, जनरल मैनेजर मेगा इंजीनियरिंग हैदराबाद से है. मी भुजंग बळीराम खंदारे, प्रादेशिक संचालक
पुणे. सातारा जिल्ह्यातला हा पहिला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतला प्रकल्प आम्ही कार्यान्वित करत आहोत. हे बिजेवाडी सबस्टेशनची निवड करताना ह्या भागातल्या कृषी ग्राहकांना दिवसा वीज देण्याचा जो मानस होता तो आज या माध्यमातून पूर्ण होतोय. आणि जेवढे आम्ही सबस्टेशन्स करतो 29 सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही स्पेसिफिक 29 सबस्टेशनला 208 मेगावॅट सौर ऊर्जा जोडणार आहोत. त्या 208 सबस्टेशनवर जेवढे कृषी ग्राहक आहेत त्या सर्व कृषी ग्राहकांना आम्ही दिवसा वीज देण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. थँक्यू.